आजी वडी खूप चांगली बनली आहे. हॅलो गाईज, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. आजची रेसिपी आहे कोथिंबीर वडी. तर चला आपण कोथिंबीर वडी कशी केली आहे ते आपण पाहू शकतो. चला. नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपण आज करणार आहोत कोथिंबीरीची वडी. त्यासाठी आपण कोथिंबीर धुवून घेऊन चाळणीत निथळायला ठेवली आहे. आता आपण परातीमध्ये 2 चमचे तीळ, थोडासा ओवा हातावर चोळून घेणार आहोत. हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ कमी जास्त करू शकता. मीठ टाकणार आहोत आपण चवीप्रमाणे. हळद टाकणार आहोत, थोडीशी लाल तिखट रंगासाठी. त्यानंतर आपण थालीपीठाच्या भाजणीचं पीठ टाकणार आहोत आणि चण्याच्या डाळीचं पीठ टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून घेऊन आपण हे व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा करून घेणार आहोत. थालीपीठाची भाजणी टाकल्यामुळे वडी चवदार आणि खुसखुशीत होते आतून. आपण आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत आणि प्लेटला तेल लावून घेणार आहोत आणि त्यावर आपण वड्या सगळ्या वाफवण्यासाठी ठेवून घेणार आहोत. आता आपलं पाणी पण साईडला गरम होतं आहे. त्याचबरोबर आता आपण वड्या कढईमध्ये ठेवून त्यांना 10 मिनिटे वाफ देऊन घेणार आहोत. आता आपली वडी तयार झाली आहे, थंड पण झाली आहे. आता आपण ती कापून घेणार आहोत व्यवस्थित आणि एअर फ्रायरमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत आपण. त्यासाठी आपण त्याला थोडंसं तेल स्प्रे करून घेणार आहोत आणि नंतर एअर फ्रायरच्या मध्ये ठेवून घेणार आहोत व्यवस्थित अरेंज करून. आता आपण वड्या व्यवस्थित ठेवल्यात. वरून थोडंसं तेल टाकूया आणि आपण त्या एअर फ्रायरमध्ये 175 डिग्रीला 10 मिनटे ठेवून देऊया. आता आपली 10 मिनटे पूर्ण झाली आहेत. आता आपण काढून घेऊया. हे बघा, वड्या किती छान तयार झाल्या आहेत, क्रिस्पी आणि मस्त खुसखुशीत झाल्यात.